आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आज आपण ॲटिट्यूड व्हिडिओ एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकबे प्रोजेक्ट आहेत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शेकबे प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सिम्पली आजचं जे बीटमार्क आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर आपलं जे आजचं शेकबे प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली फर्स्ट स्टेप काय, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि अशा आपल्या आजच्या व्हिडिओचं मटेरियल राहणार आहे। तर सिम्पली मटेरियलमधील एक इमेज दिलेला आहे तो सिम्पली टॅप करून ॲड करायचा आहे। ॲड झाल्यानंतर वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे आणि पहिल्या बीटमार्कवर यायचं आहे। पहिला बीटमार्क आपला 9.18 सेकंदावर आहे। त्यानंतर त्या 9.18 सेकंदावर आल्यानंतर इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्याच खाली आपल्याला या इमेज लेअरचे 2 भाग करायचे ऑप्शन दिसून येतोय। तर सिम्पली त्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे आहेत। आता बघू शकता दोन्ही 2 भाग झालेले आहेत। त्या दोन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला 2 इफेक्ट आहेत। तर त्यातला फर्स्ट इफेक्ट पहिल्यांदा आपल्याला तो कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट तुम्ही पहिल्या इमेजला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। नंतर सेकंड नंबरच्या लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत इथून बॅक निघायचं, शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर इथं आपल्याला सेकंड नंबरच्या इमेज लेअरला तो पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे। थर्ड नंबरला तुम्हाला ब्लॅक पेन दिली ती सिम्पली तर तुम्ही यूज करू शकता किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही नाही केले तर चालेल, मी फक्त तुमच्या यूजसाठी मी दिलेलं आहे। तर सिम्पली तर आपण यूज करणार आहोत। तर सिम्पली यूज करण्यासाठी टॅप करून ॲड करायचे आहे। ॲड करून घेतला मोन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजे 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे आहे। वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरची ॲटिट्यूड वर्ड PNG सिम्पली टॅप करून ॲड करायचे आहे। ॲड केल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्मेशन जाऊन तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती थोडीशी कमी करायची। कमी केल्यानंतर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करेल, खाली स्क्रोल करत आपल्याला तो ॲडजस्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। ॲडजस्ट झाल्यानंतर याही ॲटिट्यूड PNG जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तुम्ही 9.18 सेकंदाच्या नंतर 10.19 अशा प्रकारे बीटमार्क बघू शकताय। तर तिथं इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक नेऊन शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि थर्ड नंबरवर तुम्ही बघू शकता अशा प्रकार हा गुलाबी कलरचा इफेक्ट आहे। तो सिम्पली कॉपी करण्यासाठी त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। कॉपी लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्टवर यायचं आहे। इथं आपल्याला 10.19 सेकंदावर एकदा पेस्ट करायचे आहे, त्यानंतर 12.8 सेकंदावर, त्यानंतर 13.26 सेकंदावर। तर त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर नेक्स्ट स्टेप काय करायचे, इथून बॅक निघायचं आहे, शेकबे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि तुम्ही शेवट बघू शकता HDR हा इफेक्ट दिलेला आहे। तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDRच्या समोरील तिन्ही लेअर दाबून धरून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत। सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर एकदा क्लिक करायचं आहे, कॉपी 3 लेअर करून घ्यायचे आहेत। कॉपी 3 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करून घ्यायचे आहेत। या तिन्ही लेअरची लेंथ आहे ती शेवटपर्यंत म्हणजेच 15 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे अशा प्रकारे। तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक आपल्याला दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे आपला स्टेटस इथं क्रिएट झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुमचा स्टेटस HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।